हे आहे जम्बो फिश प्लॅटर. हे आहे हॉटेल जय मल्हारचे जम्बो फिश प्लॅटर. हे आहे हॉटेल जय मल्हारचे 52 पीसचे जम्बो फिश प्लॅटर. बघितलं होतं का असलं कधी? नाही घाललं तर या लवकर. मी कोथरूडवरून आली आहे. मला तर खूपच आवडले पर्सनली. सुरमई आम्हाला खूप जास्त आवडली. ही बेबी सुरमई, हे ओले बोंबील, हा. हे मांदेली, हा. पापलेट, हा. बांगडा, हं. सुरमई, ओले बोंबील आणि हे आपले प्रॉन्स. कधी खाव एवढं सगळं? त्यासाठी किती रुपयाला आहे? 2100 रुपयाचा प्लॅटर आहे. हा, एकट्याला ना सारायची? 4-5 जणांचा ग्रुप पाहिजे त्यासाठी. 4-5 जणांसाठी वय. हा. मला वाटलं मला एकट्याला आणून दिलंय. अयो एवढं कवा सरायचं रे ही. जाताय तुम्ही साताऱ्याला, येताय तुम्ही पुण्याला, थांबलंच पाहिजे. जेवायचं असेल तर विषय दणकटे आणि झणझणीत. कुठं? जय मल्हार, वरवे, खेड शिवापूर. आजचा विषय एकदम झणझणीत आहे. आज आपण आलो खेड शिवापूरला जय मल्हार व्हेज नॉनव्हेज हॉटेलला. चला ताव मारो. पिंपरी चिंचवड मधील सुप्रसिद्ध हॉटेल जय मल्हार. चाका नंबर 3. कधी खाल्लं नव्हतं प्रॉन्स, पहिल्यांदा खाल्ले आज. मस्त चुंबेश्वरी. पुणे साताऱ्याच्या खवय्यांसाठी महाजम्बो फिश प्लॅटर, ते 52 पीसची डिश फक्त 3499 मध्ये. जय मल्हार मध्ये सुरमई, बांगडा, प्रॉन्स, ओले बोंबील, बेबी सुरमई, प्रॉपलेट, मांदिली फ्राय असे एक नाही अनेक प्रकारचे मासे तुम्हाला खायला भेटणार आहेत. 7 प्रकारचे मासे आणि यांची एक स्पेशल डिश आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 52 पीस भेटणार आहे. सगळं पुन्हा फिरून आला पण अशी नाही भेटणार. सातारा फिरून आला तरी बी नाही भेटणार. बेबी सुरमई हे तर भेटली, पण बेबी सुरमई अनलिमिटेड. याच्यात काटा नाही, तो मासा नाही. ओ काटा लागला. तुम्ही एकटा आला तर तुम्हाला ही बेबी सुरमई अनलिमिटेड किती बी खा. पण 3-4 जण आला तुम्ही तर ही घ्या ना मिनी फिश प्लॅटर. ही 2-4 लोकांसाठी. मागाशी दाखवलेली 5-6 लोकांसाठी. ही 2-4 लोकांसाठी. आणि ह्यांच्याकडं 7-8 लोकांसाठी मोठी अजून एक जम्बो फिश प्लॅटर आहे. या खायला. खास कोथरूडवरून जय मल्हारला मासे खाण्यासाठी आले होते. मॅडमने आज मिनी प्लॅटर घेतला होता. त्यांना खूप छान प्रकारे आवडला आणि त्यामध्ये असणारे 7 प्रकारचे तुम्हाला 25-26 पीसेस येतात. त्याची वेगवेगळ्या प्रकारची रवा फ्राय, तवा फ्राय आणि कोलीवाडा फ्रायमध्ये येणारी टेस्ट ही अप्रतिम आहे. मी कोथरूडवरून आली आहे. मला हे जे त्यांचं प्लॅटर आहे हे खूपच आवडलं. प्रॉन्स तर खूप सॉफ्ट आणि एकदम फ्रेश आहेत फिश ऑल ओव्हर. मला तर खूपच आवडले पर्सनली. आणि तुम्हीही नक्की या आणि नक्की एकदा ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल. जय मल्हार हॉटेल. मी कोथरूडमधून आली आहे हॉटेल जय मल्हारला. डिशेस खूप छान होत्या आणि छान पण वाटलं. आवडले आम्हाला डिशेस. त्यातले सुरमई आम्हाला खूप जास्त आवडली. आम्ही 4 जण आलो होतो हॉटेल जय मल्हारला. दादा आज मासे खाताय? विषय असा आहे, आमच्याकडे पाण्याच्या कमतरतेमुळे मासे खायचा संबंध कधी आलेच नाही. आमच्याकडं मग चालायचं बोकडचं मटण, कोंबडीचं मटण. तर एकेकडे आमच्याकडे पाणी विकलं जायचं. आज माणसाने प्यायला पाणी नाहीये. कुठलं गाव आहे तुमचं? आमचं करमाळा. नाव ऐकलं असन? नाव कुठं आहे? ऐकलंच असन. कुठं? आपल्याकडं सायराची शूटिंग झाली हा. आणि त्याच्या अगोदर तुमच्या आजोबांना विचारा पाण्याचं गाव कुठले, ते सांगून जातील पाण्याचं गाव काय विषय. बेबी सुरमईत काय भागला असतं आपलं. आपल्याला वाढीव गोष्टी खायची सर काही हलक्या फुलक्यामध्ये भागत नाही म्हणून मागवली चिकन थाळी. यांच्याकडे चिकन थाळी पण आहे, मटन थाळी पण आहे. तुम्ही सुरमई खाऊन थकला की चिकन मागवा, मटन मागवा आणि चुरून मुरून खा असं. लहान पोरांसाठी खेळण्यासाठी गार्डन पण आहे. तर मित्रांनो जेवण वगैरे एकदम दणकट झालं. आपल्याला माशातलं तर काही कळत नाही.
चिकन आणि मटन थाळी एक नंबर होती. कुठं? जय मल्हार वर्वे. नक्की विजिट करा. जेवण एकदम दणकट झालंय आणि असं म्हणतात एखाद्या सेल्फी व्हिडिओशिवाय ब्लॉग पूर्ण होत नाही. घाटावरची चव एक नंबर. तर मित्रांनो, तुम्ही पुण्यावरून साताऱ्याला जात असताना, साताऱ्यावरनं पुण्याला येत असताना रस्त्यामध्ये तुम्हाला जय मल्हार व्हेज नॉनव्हेज हॉटेल नक्की लागेल. तिथं नक्की थांबा. फिशमध्ये स्पेशल डिशेस आहेत. चिकन आहे, मटन आहे, अजून काय पाहिजे. पोट भरून जेवा. मन तर नक्कीच भरून, तुमचं पोट भरून जेवा. वाईट कपडे घालून नॉनव्हेज खाणं म्हणजे लय धाडसाचं काम, लय मोठी लढाई. 4-5 वेळा पडलं त्यात, पण आज बघा पार केली. चला. बाहेर अशी ओपन स्पेसमध्ये बसायला भरपूर जागा आहे, लाइटिंग आहे, ॲम्बियन्स खूप मजबूत आहे. आणि हा बघा, हा पुणे सातारा हायवे आणि हायवेला लागूनच हे हॉटेल आहे जय मल्हार. इथं तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करू शकता. हॉटेल खूप मस्त आहे. गाणी वगैरे जो फील येतो. प्रत्येकाच्या डोक्यावरती आपली महाराष्ट्रीयन टोपी तुम्ही बघताय. ही जी टोपी आहे ती एकदम मस्त वाटतं ते जेव्हा वाढतात तेव्हा. आणि हॉटेलचं नाव आहे जय मल्हार. घाटावरची चव व्हेज नॉनव्हेज. मजबूत जेवलो. आद्याने सगळे मासे संपवले. त्याने सुरमई खाल्ली, पॉपलेट खाल्ली. मी पण ट्राय केलं, पण आपल्याला एवढं काही कळत नाही. तुम्ही नक्की ट्राय करा, टेस्ट करा. टेस्ट केल्यानंतर जर तुम्ही टेस्ट केली असेल जय मल्हारमध्ये तर खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली इथली टेस्ट.